धरतीवर येई देवराया, अरे मिळतील बघाया, बुवा तेथे बाया, कीर्तनात गाती हल्ली सिनेमाची गाणी, परमेश्वरा तुझी दुनिया दिवाणी. एप्स्टीन फाईल महाराष्ट्र भागाची आपल्याला आजची स्टोरी. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात. आता ह्यो अशोक खरात ह्यो आपण पहिल्या भागात तुम्हाला सांगितला. आता त्यातली थोडक्यात माहिती पण पुढची सांगितली. आज भागाची त्याची लिंगपूजा, योनिपूजा असं सांगून तो कसा स्त्रियांना कसा अन्याय करायचा, अत्याचार करायचा, कसा आपल्या जाळ्यात ओढायचा. आता हे जर तुम्ही जर शिकून जर घेतलं मित्रांनो, तुम्ही पण बाबा बनू शकता, भोंदू बाबा तुम्ही बनू शकता, कोणीही बनू शकते. याच्यात काही अडचण नाही. फक्त कसं आहे तुमची बोलण्याची पद्धत, बोलण्याची टॅक्ट आणि स्त्रियाला वशीकरण कसं करायचं याच्यात तुम्हाला मी या स्टोरी सांगतो तो कसा करत होता, म्हणजे तुम्हाला इतर लोक पण तुम्हाला कळून जातील की महाराज नेमका खरा की ओरिजिनल तर डुप्लिकेट. हा काय करायचा, स्त्रिया आल्या त्याच्याकडे स्त्रिया यायच्या. आता या स्त्रिया काही गोरगरिबाच्या येत नव्हत्या मित्रांनो. इथे याच्या IPS अधिकारी, IS अधिकारी म्हणजे कलेक्टर, पोलीसवाले, PSI, त्याच्यानंतर सरकारी नोकरीवाले, राजकारणी, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार, खासदार इथपर्यंत म्हणजे खूप मोठाले म्हणजे हाय क्वालिटीचे लोक यायचे. आता हाय क्वालिटीचे लोक यायचे आणि यानं काय केलं, त्याला मूत्र पाजिली. मूत्र पाजिलं असल्यामुळं आणि त्यांना काय केलं, मूत्र पाजून त्यांना व्हियाग्रा गोळ्याचं पावडर टाकून आणि स्टिंग आपण मुलं पितात एनर्जी ड्रिंक त्याचं मिक्सचर करून ते 50,000 विकायचं. आता हे तुम्ही बातम्या तुम्हाला चौकट बघितली. हा तो पाजायचा. आता हे पाजल्यानंतर हे पाजिले श्रीमंत येईल. आता याचं एन्काउंटर एक ना एक दिवस 100% होणार. याच्यात तिळा इतकी शंका नाही. फक्त कधी एन्काउंटर होते हे आपल्याला बघायचंय. कुठं गाडी बंद पडणार, कुठं काहीतरी होणार आणि तो पळणार आणि त्याच्यावर गोळी बार होणार आणि त्याच्यात तो मारला जाणार. हे तिरकालवादी सत्य घटना आहे. आता बघायचं आपल्याला हा काय करायचा, स्त्रिया ज्यावेळेस आल्या, स्त्रिया त्याच्याकडे आल्या, त्या काय म्हणायच्या, आता प्रत्येक जो माणूस जीवनात जन्म येतो म्हणजे कोणीही जन्माला येऊ द्या, जो जन्माला आल्यानंतर त्याच्या पाठीमागं आडी अडचणी, दुःख आणि सुख हे येतच असतं. ते प्रत्येकाच्या जीवनात ठरलेल्या गोष्टी आणि प्रत्येक असा एकही व्यक्ती नाही की जनाबाईने सांगितले जगी असं सुखी कोण आहे शोधून पाय. म्हणजे जगात असा कोणीच नाही की जो पूर्णतः सुखी. ट्रम्प पण नाही, मोदी पण नाही आणि आपला मुख्यमंत्री पण नाही. कोणी सुखी नाही, कारण की हे पण महाराजाकडेच गेलेले होते. म्हणून ह्या जगात कोणी सुखी नाही. सुखी फक्त एक आहे, जो रस्त्यावर फिरतो तो सुखी आहे. बाकी कोणी सुखी नाही, म्हणजे तो वेडा, वेडसर आणि भिकारी हे दोनच सुखी. बाकी कोणाला सगळ्या टेन्शन आहे. आता या टेन्शन मध्ये बाया जायच्या. काही बाया स्त्रिया म्हणायच्या माझ्या नवऱ्याचं माझं पटत नाही, माझ्या नवऱ्याचं दुसरीकडे सुरू आहे. कोणी म्हणायच्या ते माझा मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, मुलीचं असं आहे, मुलाचं तसं आहे. परत आणि तो काय म्हणायचा, एक पाण्यात मूत्र आणि ते गोळ्या टाकून हे त्याच्या डोक्यावर द्यायचा, गायत्री मंत्र म्हणायला लावता, पवित्र असा गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि डोक्यावर घ्यायचा, मागून तिच्याकडे जायचा, मिठी मारायचा आणि म्हणायचा तू माझी राधा, मी तुझा कृष्ण. याला राम काही दिसला नाही, कारण राम एक वचनी एक पत्नी होता. आता येतं काय, कृष्णाचं फक्त वर्णन करायचं असते, त्याचे आचरण करायचं नसतं. हा त्यांना जायचा, त्यांच्या कानात मारायचा आणि त्यांना सांगायचा तुझ्या योनीत दोष आहे आणि त्या योनीचं शुद्धीकरण म्हणजे मी करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. त्याची विधी करावी लागते. तू माझ्या लिंगाचं पूजन कर, हळद कुंकू वाह, मी तुझ्या योनीत हळद कुंकू वाहतो. पुन्हा तू नसलेल्या ठिकाणी बोटं घालायचा. तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी भर विधिमंडळात विधान परिषद मध्ये सांगितलंय की तो अशोक खरात हा योनीत पण बोटं घालायचा. आता योनीत बोटं घालायचा, पण त्याच्या अगोदर तो काय टेक्निक वापरायचा, ती योनी जी असते ना, योनीच्या वरचा जो भाग असतो आपल्या नाकासारखा, तिथं तो धक्का लावायचा आणि ते इतका सेन्सिटिव्ह भाग आहे, सर्वात खूप सेन्सिटिव्ह भाग आहे. आणि त्याच्यापेक्षा वरचा तिथून ते सुरुवात होती, ते त्याला भाग तो पूर्ण नसा तिथे आहे. आणि तिथं जर धक्का लागल्यानंतर कोणती स्त्री तिचं सर्व देह भान विसरून पूर्णतः कोमात गेल्यासारखी होती. म्हणजे ती हाय हाय होऊन जाते आणि हाय झाल्यानंतर तो याचा कार्यक्रम ओळखायचा. म्हणजे मग तिथं तिथं हात लागल्यानंतर, नाजूक ठिकाणी हात लागल्यानंतर, विविध चाळी केल्यानंतर ती स्त्री पूर्ण उत्तेजित व्हायची आणि तो जसं सांगेल तशी ती करण्यास भाग व्हायची. आणि मग तो काय करायचा, तुम्हाला मी सांगतो, ही लिंगपूजा ही फक्त महादेवाची केल्या जाते. ती पण पार्थिव पूजा केल्या जाते. म्हणजे पार्थिव म्हणजे शिवलिंगाचीच पूजा केल्या जाते, पिंडीची पूजा केल्या जाते, महादेवाची पूजा केल्या जात नाही. आणि ती पण फक्त एकाच देवाची केल्या जाते. किंवा
लिंग मनुष्य जिवंत माणसाचं लिंगाचं पूजा ही मान्य नाही आणि ही होत पण नाही, केल्या पण जात नाही. किंवा स्त्रीची योनी जरी असली, जरी जिवंत स्त्री असली तरी तिच्या योनीची पूजा केल्या जात नाही. आता हे आपलं अज्ञान आहे. या सुशिक्षित बाया तरी त्या अटकल्या, कस काय अटकल्या, कस काय नाही, कशा गुरफटल्या गेल्या त्याच्यात, त्याचं त्याला माहित. आणि त्याच्यानंतर ती पूजा, योनी पूजा ही कुठं केली जाते? आसाम मधलं, आपल्या भारतातलं आसाम राज्य, त्याच्यातलं कामाख्या मंदिर आहे. कामाख्या मंदिराच्या परिसरात पूजा केल्या जाते, ती पण योनीचं चित्र काढून नाही. तसेच फक्त डोळ्यानं, आपले डोळे बंद करून आपल्या माता पार्वतीची जे जननांग तिथं पडेले, त्यावेळेस त्या ते पाठवून आपली पूजा तिथं विधी केल्या जाते. असं नाही की जिवंत स्त्रीचीच योनीची पूजा करावी लागते. आता हे हास्यास्पद आहे. यांना पण कळायला पाहिजे की ह्या बाबाच्या नेमकं मनात चाललंय काय, करून काय राहिलोय, आपण काय करू राहिलोय. आपण सुशिक्षित आहे, श्रीमंत घरचे आहे आणि आपण करतोय काय. पण एक आहे, सततच सर्वच, म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं की पैशावालाच म्हणजे काही लय हुशार आहे किंवा सुशिक्षित असला म्हणजे लय हुशार आहे. सगळे येडपट होईल. झुकती है दुनिया मगर झुकाने वाला चाहिए. बस त्याने हेच केलं. त्यांनी स्त्रियांचं ओळखलं आणि सगळ्या स्त्रिया गेल्या, माणूस गेला तर आपण आपलं दुःख सांगतो आणि त्याच्यातून बाबा अशी विविध आणि आघोरी प्रथा सांगतो. आणि याच्यात हे काहीच नसतं. तुम्हाला जर सेक्सवर, याच्यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर तुम्हाला एक सर्वात मोठा उपाय सांगतो. मित्रांनो, फक्त नवनाथाची भक्ती करा. म्हणजे आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण नवनाथ लावतो, नवनाथाचे व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर आपण स्वामी समर्थाचे टाकतो, कारण मीच कंटेंट आहे. हो, काय टाकतो? कारण की आपली जी येणारं कामवासना आहे ही दाबल्या जाते. दाबल्या जाते म्हणजे आपलं चित्त त्यांच्याकडे जातं. त्यांच्याकडे गेल्यानंतर आणि नवनाथ, हे असे नवनाथ बाबा आहे की तुमचं एक कामाकडे, तुमचं कामवासनेकडे तुमचं लक्षच विचलित होऊ देत नाही. स्वामी समर्थ होऊ देत नाही. गजानन बाबा होऊ देत नाही. आता गजानन बाबा आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे, त्याने कधी असे चित्र विचित्र तुम्हाला पूजा सांगितल्यात का? हे महाराज कसा? आता हा महाराज काय करतात? तिच्या योनीवर हळद कुंकू वाहणं, त्याच्यानंतर हे करणं. आता तुम्ही आणि तो तो पण उभा राहायचा आणि तो पण माझ्या लिंगाची हळद कुंकू वाहून पूजा कर. तुम्ही विचार करा माझ्या मित्रांनो, ज्या स्त्रीनं कधी नवऱ्याचं असं केलंय का? कधी नवऱ्यासमोर असे चित्रविचित्र प्रकार केलेत का? नाही ना. मग हे काय आहे? नेमकं महादेवाचं तुम्हाला माहिती, शिवलिंगाचंच फक्त आपण पूजा करू शकतो. दुसऱ्या याची पूजा मान्यच नाही. आपल्या हिंदू धर्मात मान्य नाही. पण ह्या लोकांनी काय केलंय? तथाकथित भोंदूबाबांनी याचा बाजार मांडलाय. आता त्याच्यात आपल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहेची. कोणी तिथं कंप्लीट करायला पाहिजे असते. पोलीसवाल्याकडे त्यांच्याकडे करायला पाहिजे. त्यांनी भाडंडा फोड केला असता. श्याम मानव सर अजून व्हायचे. त्याच्यानंतर दुसरा, अंधश्रद्धा निर्मूल आन जादूटोणा विधेयक, अंधश्रद्धा ही कायदा आपल्या महाराष्ट्रात पहिलाच कायदा तयार होईल. पहिला कायदा संमत करणारं पहिलं महाराष्ट्र राज्य, म्हणून याला महाराष्ट्र राज्याला पूर्वग्रामी महाराष्ट्र मानले जाते. महिला आयोगाची स्थापना पण महाराष्ट्रातच, आपल्याच महाराष्ट्रात झालेली. दुसऱ्या कोण्या राज्यांनी केली, नंतर केली. त्यावेळेस 1993 साली महिला आयोगाची स्थापना केली आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते. म्हणजे विचार करा तुम्ही, 1993 सालचं पद. आणि त्या महिला आयोगाची एक अध्यक्षा, लाजिरवाणी गोष्ट आहे, ती पण दुसऱ्या स्त्रियांना त्या बाबाकडे घेऊन जायची आणि त्यांना पण सांगायची, तुमचं ऐकत नसेल, तुमच्या योनीत दोष असेल, बाबाचं लिंग तुमच्या योनीत गेल्यानंतर आणि तिथं त्यांची सिमस पाडल्यानंतर त्यांची ऊर्जा तुमच्यात येते आणि तुमच्यात आल्यानंतर तुमच्या योनीचं शुद्धीकरण होतं आणि तुमची योनी म्हणजे ही दोष आहे. मला हे कळत नाही. नाडी दोष ऐकला, एक नाडी दोष ऐकला, हे ऐकले, पण ह्यो असा कोणता आहे? काल सर्पदोष ऐकला, पितृदोष ऐकला, पण योनी दोष हा पहिल्यांदा ऐकला, ह्या बाबाकडून ऐकला. आता विचार करायचं, मी पहिलं तर ही बातमी ऐकल्यानंतर मला हसूच आवडेल की नेमके बाबा लोक नेमके लोकांना, स्त्रियांना कसे गमावतात, कशा कशा बळी पाडतात. तुम्ही सुरक्षित आहे. आणि एक आहे, सर्वात मोठी स्त्रियांची सर्वात मोठी कमजोरी, स्त्रियांना तुम्हाला हात पाय जोडून सांगतो, तुम्ही पण तुमचे जर बघत असाल तुमच्या आई बहिणीला, कोणालाही सांगा, तुमच्या पत्नीला सांगा की कोणत्याही स्त्रीनं कोणताही पुरुष कितीही गोड बोलला तरी त्याला बळी पाडायचं नाही. एक आहे, आपला माणूस पडतो का? अजिबात नाही. पण स्त्रियांना जर का त्यांची थोडीशी जर का स्तुती केली तर स्त्रिया फार त्यांचं सर्व काही देण्यासाठी तयार असतात. मग ती कोणत्या पदावर असो, संविधानिक पदावर असो किंवा सरकारी नोकरीवर असो, कोण्याही पदावर असो,
फक्त स्त्रीला फक्त तिची स्तुती आवडती, तिच्या माहेरची स्तुती आणि तिची स्तुती आवडती. हे सोडून द्या. तुमच्या स्तुतीचा फायदा घेऊन हे नराधम, विविध नराधम तुमच्या फक्त शरीरावरचे कपडे उतरवण्यासाठी आणि तुम्ही कशी खाली येईल याच्यासाठी त्यांचा खटाटोप असतो. आता या बाबाचं तसं आहे. आता या बाबाला तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला शक्तिवर्धक देत होता. ज्यावेळेस पोलीसवाल्यांनी त्याला पकडलं, त्यावेळेस चांगलं त्याचं रिमिट केलं, म्हणजे त्याला कोंबळलं, कांबळलं, त्याला हे केलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, लाडू लाडू, करंज्या, पुऱ्या वगैरे त्याला खाऊ घातल्या. मग तो काय म्हणतो, मला अवसान राहिलं का? तो एकच शब्द वापरत होता, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. का? आणि पुन्हा काय म्हणतो, त्रास नाही राहिला, प्राण नाही राहिला शरीरात, चालायला ताकद नाही राहिली, एनर्जी नाही राहिली, कुठे गेली? अरे तो एनर्जी ड्रिंक घे ना तू. हा, तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, त्याला जर भविष्य कळालं जर असतं, त्याला हे पण कळालं असतं की आपला जो ऑफिस बॉय आपले व्हिडिओ लीक करणारे, मागणारे, तर त्याला ठेवलं असतं का? म्हणजे याला त्याचं भविष्य कळत नाही. उद्या काय होणार आहे कोणी सांगू शकत नाही. तुमचा उद्याचा दिवस कसा राहील किंवा कसा जाईल हे भविष्य सांगणारा आजपर्यंत 100% भविष्य सांगणारा आजपर्यंत जन्माला कोणीच आला नाही. एवढं लक्षात ठेवा. तर त्याला जर भविष्य कळालं असतं, त्यानं तर काय झालं, ते सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून कार्यक्रम नसते केले का? तर कार्यक्रम काय केले? सीसीटीव्ही, कारण त्याला येत काहीच नव्हतं. फक्त एक होतं थातुरमातुर 4-5 पुस्तकं वाचले, हस्तरेषा, चेहऱ्याची ठेवट, नाकाची ठेवट, कानाची हस्तरेषा, याचं भविष्य मी पण सांगू शकतो ना तुम्हाला. 50 ते 60% अॅक्युरेट भविष्य सांगतो. अॅक्युरेट. कारण मी असे भरपूर जणांना सांगून बघितलेले. त्याचं अॅक्युरेट भविष्य ते. लोकं माझ्या पाया पडतात. मी म्हणतात मी महाराज नाही. मी आपलं एक साधारण शेती करतोय, बाकी काही नाही. आणि हे मी काही महाराज नाही आणि आपला हे मी काही जोशी नाही किंवा कोणी नाही, ब्राह्मण नाही, काही नाही. मी आपला साधा शेतकरी माणूस आहे. अरे फक्त मी काय केलेलं आहे, जे आपला एक जोशी मित्र होता, त्याच्या घरी जायचो, त्याचे पुस्तकं घ्यायचो, त्याच्या झोळीतून मी पुस्तकं काढून घ्यायचो, ते मी वाचायचो. आता नाद होता वाचायचा म्हणून तो वाचायचो. म्हणून मी तुमच्या चेहऱ्याची ठेवण, नाकाची, कानाची, डोळ्याची, त्याच्यानंतर कपाळावरची रेषा, याच्यावर त्याचं भविष्य होतं. आणि त्याचा हात बघितल्यानंतर हाताच्या रेषेवर भविष्य सांगितलं जातं. आणि काही असे ठुकताळे असतात की ते सांगितले म्हणजे कार्यक्रम ओकेच होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कोणताच महाराज आजपर्यंत आपल्या भारतात नाही तर जगात असा कोणी आला नाही की तो 100% भविष्य अॅक्युरेट तारखेसहित सांगू शकतो. कोणीच नाही. कोणी म्हणतं ह्यो आला, बाबा यंगा आला, बाबा ट्यांगा आला, काही नाही. कोणाला भविष्यातलं काही कळत नाही. कारण निसर्ग आहे, निसर्गाचा नियम आहे. निसर्गावर ज्यावेळेस आपण मात करतो त्यावेळेस निसर्ग आपल्याला उलटा फिरतो. हे कोणीच सांगत नाही. आता कोणी सांगितलं होतं का युक्रेन रशियाचं युद्ध होईल? नाही तर सांगितलं. इराणचा राष्ट्राध्यक्ष मारले जातील. हे कोणी सांगितलं होतं की इस्रायल करत? कळत कोणालाच नाही. फक्त बोलण्याच्या भागात ते बोलायचं आणि फुलायचं असं होतं. आणि तुम्हाला असं वाटतं बाबालेच खरं आहे. त्याच्यामुळे मी सांगतो, जर कोणती स्त्री जर पाठवायची असेल कोण्या बाबाकडे, एकटी पाठवायची नाही. जर बाबा कोणता जर म्हणत असेल तू बाहेर बैस, आम्हाला तिच्यासोबत बोलायचं, तिला म्हणायचं ते बाहेर बसव, मला सांग, मी इथं बसेले. बाबाची पॅन्ट पिवळी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कारण त्याच्यासाठी तुम्ही तयार असावं आणि तुमची जिद्द असावी. कारण तुमच्या पाठीमागे कायदा आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात जादूटोणा विधेयक आहे. अघोरी पूजा कोणी करत असेल त्याच्याविषयी, नरबळीविषयी पण कायदा आहे. आणि मला गर्व आहे, आपल्याला गर्व असायला पाहिजे की आपला पहिला असा महाराष्ट्र राज्य आहे त्यानं कायदा संमत करेल. पण काय करावं, सर्वात शोकांतिक आहे. आपलेच मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आजी माजी सगळे 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 त्याच्याकडे जातात. महिला आयोगाची राष्ट्रीय अध्यक्षा तत्कालीन ती पण त्याच्याकडे जाते, बाबाकडे लोटांगण घेते. पेढा भरवती पेढा. तिचे डोळे बघा त्या बाबाचे पेढा भरवताना फोटो आला तर एक स्क्रीनशॉट मारा. मी फोटो लावतोय त्या फोटोचा स्क्रीनशॉट मारा आणि त्या बाबाचे डोळे बघा कुठे येतं. तर कळत नाही तुम्हाला वासनांदाई म्हणून बाबा. पक्का वासनांद बाबा आहे. अरे असा बाबा तुम्ही बुटाडा मारायला पाहिजे. त्याची दिंड काढवर बसून काढायला पाहिजे. पण जाऊ द्या, झाल्यानं पकडाय ना. पण एक लक्षात ठेवा, याचं एन्काउंटर 100% होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.